नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 10, 11 आणि 12 जून रोजी वादळी वारे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. पुढील 3 दिवसामध्ये आपल्याला कोणत्या भागामध्ये जोरदार तर कोणत्या भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा घेणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर आपण सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात जर बघितलं तर सावंतवाडी, वेंगुर्ला, महापण, कुडळ जोरदार पावसाची शक्यता आहे. तसं हा जो काही परिसर आहे आंबोली, चांदगड, रामघाट या सर्व काही परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. तसेच या ठिकाणी पावसाचा जोर जास्त आहे. मालवण, वायगणी, पॉईपका, सलदिग्रला, कणकवली आणि कुणकेश्वर या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 10, 11 आणि 12 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. तसेच या ठिकाणी जर बघितलं विजयदुर्ग, खारीपतंग, गगनबावडा, रायपतन, वडापेठ, पुरंगड, लांजा सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. रत्नागिरी, नेरवा, मुलगुण तसेच बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार असा पाऊस होण्याची शक्यता आहे. माखजनकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि हा जो काही परिसर आहे कोयना, पाटण या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. या ठिकाणी गुहागर, मागतामणे, चिपळूण, लोटे मध्यम सरींची शक्यता आहे. दाधोल, दागाव, खेड, चाकदेव सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. भाग बदलत जोरदार पाऊस. दापोली, पाचमंडी, केलसी, मानंगड, घोगरी, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, वरंत, गोरेगाव सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. तर रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, चित्ते, लवासा हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये 10, 11 आणि 12 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. तसेच काशीद, रेवदंडा, अलिबाग, पेजरी, चोंढी, पेन, नागोठाणा, सुधागड, शिरगाव, कोलवण, आंबेवाणी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईचा परिसर जर बघितला पुढील 3 दिवसामध्ये उरण, पनवेल, नवी मुंबई, वरळी, कोळीवाडा या ठिकाणी मात्र जोर थोडा कमी आहे. जास्त भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात पुढील 3 दिवसामध्ये. तर किर्चनवाडा, ओमवाडी, मेरा भाईंदर, ठाणे, निंजेगाव, कल्याण, डोंबिवली, भिवंडी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. वसई, विरार, सफाली, कोदमल, वाडा, मानोर, पालघर, बोईसर, वाणगाव, कासाकोट सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता या भागामध्ये आहे. नाशिकचा जर परिसर बघितला तर नाशिक जिल्ह्याच्या देखील काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. खोडाळा, सानवाडा, खर्डी, वशाला, आंबेवाडी, सम्राट, इगतपुरी तसंच मुंडेगाव, वाडीवार ते त्र्यंबक या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. नाशिकच्या पूर्व भागाकडे पावसाची शक्यता कमीच आहे. मालेगाव, मनमाड, येवला तसंच निफाड, वणी, सिन्नर, नाशिक ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी ऊन सावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, अहिल्यानगरकडे जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. कोपरगाव, श्रीरामपूरकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. संगमनेर, अकोलाकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. राहुरी, घोडेगाव, अहिल्यानगर तसेच पाथर्डी, काळा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा सर्वत्र ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये अहिल्यानगरकडे आहे. पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर जुन्नूर, मंचर, चाकण जोर कमी आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुनावली, सुसगाव तसंच कोलवण, शिरगाव, लवासा, सोनापूर हा जो काही परिसर आहे, शिवापूर, वेल्हे या परिसरामध्ये लगतच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. सातारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर सातारा जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये जोर जास्त आहे. तर मेधा, वसरपोट, सौराट, अरशी, शिंगवडी या ठिकाणी पुढील 3 दिवसामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. तर हा जो काही परिसर आहे कोरेगाव, रहमतपूर, अंधा, वडूज, कठाव, निधाल, दैवडी, मोल, अद्राकी, नांदल, फलटण, लाठी, बारामती सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपातच पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी. तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्याकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे. ढगाळ वातावरण राहील. हलक्या मध्यम सरी सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघायला मिळू शकतो. कुरुळ, बेलाठी तसंच हा जो काही परिसर आहे मोहोळ, वडाळा, तांदूळवाडी या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपात. जतसंख, हलक्या सरी सांगली, कोल्हापूरकडे देखील ढगाळ वातावरण राहील. पुढील 3 दिवसामध्ये हलक्या मध्यम सरी सांगली, कुरुंदावड, कोडाची, अथणी, तासगाव, कुची, नागद, जतसंख, विटा, मायणी हलक्या मध्यम सरींची शक्यता असून कोल्हापूरकडे जोर थोडा जास्त आहे.
हा जो काही परिसर आहे कोल्हापूर, रजपूतवाडी तसंच आसपासचा जो काही परिसर ज्योती बहील, कोडोली, किनी, आष्टा, इस्लामपूर हलक्या मध्यम सरी, कुकुड, मलकापूरकडे जोरदार पाऊस, परोळा, संगरूळ, इस्पोर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी, दिंडोरी सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि जोरदार पाऊस शक्यता गगनबावडा, राधानगरीकडे आपल्याला या ठिकाणी पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळू शकते 10, 11 आणि 12 जून रोजी. तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे पुढील 3 दिवसामध्ये. तर पुढील 3 दिवसामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं जास्त भागामध्ये आपल्याला ऊन सावलीचाच खेळ बघायला मिळू शकतोय. पावसाची शक्यता फार काही नाही. तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ होऊन राहील. तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर जालना जिल्ह्याकडे देखील ढगाळ होऊन राहील. अधूनमधून हलक्या सरी, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो जालना आणि छत्रपती संभाजीनगरकडे जास्त ऊन सावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय. बीड जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. बीड जिल्ह्यामध्ये हा जो काही परिसर आहे धारूर, केज, इळम, चौसाळा या परिसरामध्ये, तसं अंबेजोगाईकडे देखील ढगाळ होतं. तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता, हलक्या सरींची शक्यता आहे. तर धाराशिवकडे जर बघितलं तर हलक्या सरींची शक्यता आहे. लातूरमध्ये लातूर, औसा, लिंगा, शोणपाल, उदगीर या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ होतं. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. परभणी, नांदेड, वगाळाकडे पावसाची शक्यता कमी आहे. नांदेडच्या काही भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे आणि हिंगोलीकडे देखील पावसाची शक्यता कमीच आहे. विदर्भात जर बघितलं तर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये नागपूर, पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, दुर्ली हलक्या मध्यम सरी. भंडाराकडे देखील हलक्या सरींची शक्यता. भंडारा, वारती, धर्मापुरी, बार्शी, सोली, कंधारी सर्वत्र ढगाळ होतं. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता नागपूर, भंडाराकडे आहे. गोंदियाकडे देखील हलक्या सरी बघायला मिळू शकते. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही आणि गडचिरोलीमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. मुरुमगाव, कापसी, गडचिरोली तसंच आरमोरी, शिंदेवाही, मूल, चामोर्शी सर्वत्र ढगाळ होतं. अधूनमधून काही भागामध्ये हलक्या सरी होण्याची शक्यता, हलक्या मध्यम स्वरूपात होण्याची शक्यता गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, भामरगड, रेपानपल्ली या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये. चंद्रपूरकडे शिरपूर, राजुरा, चंद्रपूर, भद्रावती हलक्या सरींची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. तर मित्रांनो इकडे यवतमाळ जिल्ह्याकडे जर बघितलं तर यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होऊन राहील. पावसाचा जोर कमी आहे. वर्धा जिल्ह्याकडे देखील ढगाळ होऊन राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. अमरावतीमध्ये ढगाळ होताना आहे. अधूनमधून हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी होतो. कोरडेच बघायला मिळू शकते. अमरावती, चांदूर, मोजरी, आष्टी, मोर्शी या काही परिसरामध्ये पावसाचा जोर कमी आहे. अकोलाकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही. वाशिममध्ये देखील ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 10, 11 आणि 12 जून रोजी. बुलढाणाकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे पुढील 3 दिवसामध्ये. आणि खानदेशात जर बघितलं जळगाव, धुळे आणि नंदुरबार या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. ऊन सावलीचं खेळ आणि अधूनमधून हलक्या सरी होण्याची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटू पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.